एकीचे बळ आणि दृढ इच्छाशक्ती असेल तर काय साध्य होऊ शकतं? याचं उत्तम उदाहरण खोटे नगरातील साईनगर परिसरात पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांसाठी हक्काचे, विरंगुळ्याचे आणि भक्तीचे केंद्र असावे या ध्येयातून 2.5 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या साई भक्त महिला मंडळाच्या परिश्रमाला अखेर यश आले आहे. लोकवर्गणीतून महापालिकेच्या 5,000 स्क्वेअर फूट खुल्या भूखंडावरील 600 स्क्वेअर फूट जागेत नीलकंठेश्वर महादेवाच्या भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली असून महाशिवरात्रीच्या सर्वार्थ सिद्धी शुक्रादित्य श्रवण नक्षत्राच्या अत्यंत शुभ योगावर या मंदिराचा कलशारोहण सोहळा जल्लोषात पार पडला. साईनगरातील सुमारे 100 महिलांच्या पुढाकाराने मे 2023मध्ये महापालिकेच्या खुल्या भूखंडावर नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात आले होते. साई भक्त महिला मंडळाची स्थापना करून महिलांनी मंदिरासाठी लोकसहभागातून निधी उपलब्ध करून 3 वर्षात येथे नीलकंठेश्वर महादेव मंदिर पूर्णत्वास आणले आहे. मंदिराचा कलशारोहण सोहळा 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान जल्लोषात पार पडला. भाविकांना एकाच मंदिरात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, महादेवाची पिंड, नंदी, गणपती, दुर्गामाता, राधाकृष्ण अशा एकूण 9 मूर्तींची भक्ती करता येणार आहे. मंदिरासाठी अण्णासाहेब पाटील यांचे विशेष योगदान लाभले आहे. आगामी काळात मंदिराच्या परिसरात गोशाळा, ओपन जिम, नाना नानी पार्क उभारण्यात येण्याचा मानस साई भक्त महिला मंडळाचा असल्याचे अध्यक्षा शोभाबाई चौधरी व प्रवीण चौधरी यांनी व्यक्त केला. महापालिकेच्या 5,000 स्क्वेअर फूट खुल्या भूखंडापैकी 600 स्क्वेअर फूट जागेत मंदिर तयार झाले आहे. मंदिर जमिनीपासून सुमारे 31 फूट उंच असून मंदिरावर 5 फुटांचा पंचधातूचा कळस आहे. मंदिरात जयपूर येथून आणलेल्या 9 मूर्ती म्हणजेच शक्तिभक्तीचे प्रतीक आहेत. यात दास हनुमान रूपातील मूर्ती 11 इंचाची असून इतर मूर्ती ह्या 24 इंचाच्या आहेत. या मूर्ती जयपूर येथील श्रवण कुमार यांनी घडविल्या असून त्यांनी नंदुरबार येथेही 21 फूट उंच रामाची मूर्ती साकारली आहे. मूर्ती स्थापनेनिमित्ताने 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता साई रथातून वाजत गाजत सुमारे 3 किलोमीटरपर्यंत कलश यात्रा काढण्यात आली. यात महिला व पुरुष पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. कलश यात्रेनंतर आरणी मंत्राने हवनकुंड प्रज्वलित करून 9 जोडप्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर भजन संध्या असे विविध कार्यक्रम झाले. 3 दिवस पूजाविधी झाल्यानंतर दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला दुपारी 12:25 मूर्तीची स्थापना झाली. संध्याकाळी 7:30 महाआरती, त्यानंतर शिवपार्वती विवाह सोहळा पार पडला. 16 फेब्रुवारी रोजी 2500 नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक डॉक्टर चंद्रशेखर पाटील, नगरसेविका जयश्री पाटील, माजी नगरसेविका प्रतिभा पाटील यांनी भेट दिली. त्यांचा महिला मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यकारिणीमध्ये मंडळात अध्यक्षा शोभाबाई चौधरी, उपाध्यक्षा वैशाली चौधरी, सचिव प्रमिला कोळी, सदस्य सरोज पाटील, वंदना लोहार, वैशाली ठाकरे, अर्चना गोसावी, शीतल देवरे, दुर्गा पर्वते, संध्या हिवरे, सविता ठाकरे, प्रतिभा गोसावी, माधुरी महाले आदींचा समावेश आहे.